शेतकरी मित्रांनो, तर आज आपण बारामती तालुक्यातील माननीय रघुनाथ पवार यांच्या प्लॉटमध्ये आहोत. तर या ठिकाणी आपण डाळिंबासाठी तर कन्सल्टिंग करतोच आहे. त्या ठिकाणं नंतर आपण या ठिकाणं कांदा पीक त्यांना घ्यायचं होतं. तर कांद्याला थोडासा विरोध होता, परंतु तरी पण कांदा पीक घेतलं. तर ही डिसेंबरची लागवड आहे. आज 4-4.5 महिने पूर्ण झालेले आहेत. 15 दिवसामध्ये हा कांदा निघणार आहे. तर ह्या कांद्यामध्ये इथं 1.5 एकरामध्ये 1.5 किलो बियाणं आपण 1 एकरामध्ये त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करून केलेलं आहे. तर कांद्याची साईज ही आपल्याला आजच्या कंडिशनला अशी मिळालेली आहे. तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की फेक कांदा किंवा पेरणी करून केलेला कांदा, त्यामध्ये अशा पद्धतीने कांदा आपण या ठिकाणी डमनेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत उत्पादित करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आपण जे आजपर्यंत वारंवार सांगत आलेलो आहे, शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान ते काय असतं, तर हे लागवड करून सुद्धा कांद्याची साईज आपल्याला ही मिळत नाही. तर ती देण्याचा प्रयत्न आपण ह्यांना पेरणीच्या कांद्यामध्ये किंवा फेक कांद्यामध्ये सुद्धा करून दिलेला आहे. याच ठिकाणी आपला दुसरा एक व्हिडिओ आहे यूट्यूब चॅनलला, तो गोऱ्यांचा आहे कळसमधील. तर त्यांचासुद्धा कांदा याच पद्धतीचा त्यांचा फेक कांदा आहे. तो त्या ठिकाणी सुद्धा आंतरपीक म्हणूनच घेतलेला आहे. त्या ठिकाणी बोरीचं पीक आहे. कारण हे जे सगळ्या गोष्टी सांगतोय त्याचा उद्देश एकच की शेती तोट्यात जात नाही 100%. त्याच्यासाठी शाश्वत धोरण उत्पादन तंत्रज्ञान जे आपण राबवतो किंवा कृषी तंत्रज्ञान शास्त्रयुक्त पद्धतीने कसं अवलंबावं आणि कमीत कमी खर्च या ठिकाणी झालेला आहे. साधारणपणे एकरी शेतकरी 50,000पर्यंत खर्च करतात. तर इथं लागवडीचा खर्च सोडून द्या, 10,000 रुपये कमीत कमी एकरी, कमीत कमी 12-13,000, पण 10 धरा. खतांचा खर्चसुद्धा कमीत कमी 6-7 हजारांनी कमी, म्हणजे ॲव्हरेजली आपण इथं 17,000 ते 18,000 रुपये लागवड आणि खतांच्या नियोजनामध्ये कमी करून दिलेला आहे. तरीसुद्धा अशा पद्धतीने उत्पादन आपण या ठिकाणी काढून दिलेलं आहे. यानंतरचा व्हिडिओ जो असणार आहे ते स्वतः मालक असतील, तर ते त्यावेळेस त्यांचा अनुभव तर स्वतः बोलतीलच. परंतु हा व्हिडिओ तुम्हाला यासाठी दिलेला आहे की कांदा पिकामध्ये कशा पद्धतीने नियोजन आहे किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला जी काही पिकं आहेत तर त्या ठिकाणी आपण वन टॉप सोल्युशन देण्याचंच काम करतो, हे या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश आहे. ओके. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.